म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे 4186 सदनिकांच्या विक्रीसाठी 10 फेब्रुवारीला सोडत 4186 सदनिकांसाठी 2,15,000हून अधिक अर्ज प्राप्त। नंदुरबारमध्ये बनावट जन्ममृत्यू प्रमाणपत्रावरून राजकीय वातावरण तापलं। भाजप नेत्यांना प्रकार माहीत असून प्रशासनाला का कळवलं नाही? आमदार चंद्रकांत रघुवंशींचा सवाल। हिना गावितांची चौकशी करण्याची मागणी। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच 55 नवीन बसेस दाखल होणार। नवीन बसेसला राजमाता जिजाऊंचं नाव देणार असल्याची परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात तळेगावात तीव्र पाणी टंचाईमुळे महिलांचा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा। 15 ते 25 दिवसांपासून पाणी पुरवठा पूर्णतः ठप्प। अंबरनाथच्या पश्चिम परिसरात पाणी प्रश्नावर नवनिर्वाचित नगरसेवकांचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला इशारा। पाणी पुरवठा तात्काळ सुरळीत करा, अन्यथा हंडा मोर्चा काढणार। यापुढे निवेदन नाही तर दणका देणार, मिलिंद पाटलांचा इशारा। 12वी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाचा कडक उपाययोजनांचा निर्णय। कॉपीसारख्या गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी परीक्षा केंद्राबाहेर 500 मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्याचे आदेश। भिवंडीच्या माणकोली परिसरात हरिहर कंपाऊंड परिसरात भीषण आग। आगीत गादी आणि पेपर रोलचे 10 ते 12 गोदाम जळून खाक। चंद्रपूर शहरात वडगाव परिसरात चिंतामणी इमारतीत चोरट्यांचा धुमाकूळ। तब्बल 17 लाखांचे चोरीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी केली लंपास। जेजुरी गडावर शर्यतीच्या पूजेसाठी आणलेला बैल अचानक उधळल्यानं गोंधळ। काही भाविक पायऱ्यांवरून पडल्यानं किरकोळ जखमी झाल्याची माहिती। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक भीमाशंकर ज्योतिर्लिंग महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांसाठी बंद राहणार। सध्या मंदिराच्या डागडुजीचं आणि दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं। मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिम परिसरात बंद कारच्या काचा फोडून लॅपटॉप, मोबाईल, पैसे चोरणाऱ्या टोळीला आंबोली पोलिसांकडून अटक। भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांची महाराष्ट्राला सर्वाधिक पसंती। केंद्रीय पर्यटन मंत्रालयानं जाहीर केली आकडेवारी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।